हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे माझ्या सेकंड ब्लॉग व्हिडिओमध्ये. मला हे कळत नाही की ब्लॉग म्हणतात का लॉग म्हणतात. मी कधी लॉग म्हणते कधी ब्लॉग म्हणते. तर माझं आज सगळं काम आवरलेलं आहे आणि आता थोडीशी फ्री झालेली आहे. मुलं क्लासला गेले आहेत, मिस्टर गेले त्यांच्या कामावरती, जॉबवरती गेले आणि बाकीचं सगळं काम आवरलेलं आहे. सकाळी उठून सगळं म्हणजे नाही का लवकर उठायला लागतं आणि त्याच्यानंतर आता थोडीशी फ्री झाली तर म्हटलं चला तुमच्याशी थोडंसं बोलावं आणि व्हिडिओला सुरुवात करावी. काही ना काही करून मला सुरुवात तर केलीच पाहिजे, कारण आधी माझे खूप व्हिडिओ झाले होते पण तो चॅनल थोडासा ग्रो होत नाही, तर त्याच्यामुळे मला थोडंसं नाही का हे करावं लागलं. पण ठीक आहे, जाऊ दे, आता तो विषय नको काढायला. आणि सकाळी उठून सगळं आवरून वगैरे सगळं तर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्याच्यानंतर माझं रुटीन वगैरे नक्की दाखवायचा प्रयत्न करेन आणि मी काय करते, काय म्हणजे माझं दिवसभराचं रुटीन वगैरे तर नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि काल मी एक ह्याच्यावरून मिशोवरून एक पार्सल मागवलं होतं. त्याच्यामध्ये ही क्रीम आलेली आहे बघा. म्हणजे मी हीच मागवली ती. माझं थोडं कन्फ्युजन झालं. तर ही सनस्विच आहे, सनस्क्रीम आहे ॲक्च्युली. तर सनस्क्रीम असल्यामुळे विटॅमिन सी प्लस ई सुपर ब्राईट. तर ही कोण वापरत असेल तर नक्की सांगा याचा रिझल्ट काय आहे. कारण मी आधीची जी वापरत होती ना 50 SPF असं काहीतरी तिचं नाव आहे बघा. ही वापरते आधी ही वापरत होती. पण ही ॲक्च्युली काय झालं, माझ्याकडून चुकून मी ही ऑर्डर केली. म्हणजे दोन्हीमध्ये काहीच फरक नाही आहे ॲक्च्युली. बघा फक्त ना असं ह्याच्यामध्ये ही 50C आहे ना, आणि हो काही बघा म्हणजे 50 हे असं म्हणजे सेम दाखवलेलं आहे, काहीच फरक नाही. आणि माझं कन्फ्युजन झालं आणि मी ऑर्डर केली. तर कोणी वापरत असेल तर नक्की सांगा मला ह्याचा रिझल्ट कसा आहे. आणि मी तर ही वापरते नेहमी. ह्याचा खूप चांगला रिझल्ट आहे. आणि खूप म्हणजे 3 मिळाले आहेत ॲक्च्युली मला. पाहू शकता मला 3 मिळालेले आहेत. आणि त्याच्यानं ऑफर चालू होती त्यामुळे मी पटकन ऑर्डर केली, पण माझ्याकडून गोंधळ झालेला आहे. तर ही बघा, ही काय माहिती आहे का, UVA प्लस UAB ब्ल्यू लाईट प्रोटेक्शन आहे आणि ट्रिपल विटॅमिन सी, नो व्हाईट कास्ट, ॲक्टिव्ह विटॅमिन डी रिपोर्ट्स. आणि 60 ग्रॅमचे आहे. सनस्विच लिहिलेलं आहे. पण मला ॲक्च्युली एवढं गरम होते ना, खूपच गरम होतं आहे. आणि पाऊस तर अजून सुरू नाही झालेला. वातावरण एकदम असं हे की गरम होते आणि नुसता घाम येतो, असं वातावरण आहे. तर तुमच्याकडे कसं आहे नक्की सांगा. काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे, काही ठिकाणी नाही झालेला सुरू. दिवसभर म्हणजे असं एवढं ऊन नसलं तरी काय माहिती गरमच होतं आहे खूप. आता पाऊस येतो आहे का काय त्याच्यामुळे. आणि बाकीचा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा. माझं जे मॉर्निंग रुटीन आहे किंवा तुम्हाला दिवसभराचं रुटीन बघायला आवडेल का हे नक्की कमेंट करून सांगा. आणि चला परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.